नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सागर सर तुमच्यासाठी घेऊन आलो नवीन फॉरेन्सिक सायन्स आणि मेडिसिनचा सराव प्रश्नांचा एक आणखी नवीन व्हिडिओ. तर विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास करत असताना ज्यावेळेस आपल्याकडे जास्तीत जास्त प्रश्न उपलब्ध असतात, ते आणखी ह्या प्रश्नाच्या हे प्रश्न सोडवण्यामुळं काय होतं, तर आपल्या कन्सेप्ट अधिक पद्धतीने क्लिअर होतात. म्हणजे जर तुम्ही अभ्यास करत असाल आणि त्यावेळेस जर तुमच्याकडे प्रश्न अवेलेबल नाहीत, तर त्यामुळे काय होतं, फक्त आपण वाचन करत राहतो. पण आयोगात किंवा इतर स्पर्धा परीक्षा देत असताना त्या परीक्षेमध्ये काय येणार आहे, हे देखील तेवढंच महत्त्वाचं असतं. त्यामुळं जास्तीत जास्त प्रश्न या प्रश्नाच्या दर्जावरून तुम्ही गेलात, तर तुम्हाला समजून येईल, की आयोग कशा दर्जाचे प्रश्न विचारू शकतो. आता मी अनेक ठिकाणी बघतो, प्रश्न सरळ-सरळ काढायचं म्हणून काढलेले असतात. पण आज आपलं कोणतं वर्ष चालू आहे? 2000 आपली परीक्षा 23ची आहे. पण मला वाटतं हे 24मध्ये पण झाली नाही का 2025 पर्यंत जाईल का काय? नाही, असं होणार नाही शक्यतो. पण आता बघा 23ची परीक्षा आहे, पण वेळ लागत आहे परीक्षेसाठी. त्यामुळं 2021च्या मानानं पेपर कसा असणार आहे? अवघडच असणार आहे. त्यामुळं येणाऱ्या परीक्षेला त्या पद्धतीनं आपल्याला तयारी आपली करून घ्यायची आहे. त्यामुळं प्रश्न जास्तीत जास्त सोडवा. यासाठी मी तुम्हाला लेक्चरच्या शेवटी एक गोष्ट पण सांगणार आहे, की आपण यासाठी काय केलेलं आहे, कोणकोणत्या बाबी प्रश्न सोडवण्यासाठी काय-काय केलेलं आहे, हे पण तुम्हाला सांगणार आहे. आधी आपण लेक्चरला सुरुवात करूया. जे कोणी नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तुम्हाला त्याची काय मिळेल, नोटिफिकेशन वगैरे मिळेल. चला, पहिला प्रश्न बघा. योग्य विधाने निवडा. सडलेल्या, कुजलेल्या मृतदेह असल्यास त्याचे ठसे घेतले जात नाहीत. त्यामुळे पोस्टमॉर्टम करण्यापूर्वी वैद्यकीय अधिकारी यांना पत्र देऊन कळवावे लागते. त्यानंतर सेकंड काय विधान बघा. ज्या मृतदेहाची ओळख पटली नाही अशा मृतदेहाच्या बोटाचे ठसे हे पोलीस निरीक्षकाहून कमी दर्जा नसेल अशा कोणत्याही अंमलदाराच्या समक्ष अधिकाऱ्याने ते घ्यावेत, असं आपण प्रश्नामध्ये तयार केलेलं आहे. पण खरं तर पाहिलं तर पोलीस निरीक्षक आहे का, तर पोलीस उपनिरीक्षक आहे, हे पाहू शकता तुम्ही. मी प्रत्येक प्रश्नसंचमध्ये म्हणजे आता आपले काही प्रश्नसंच पण आहेत फॉरेन्सिकचे वगैरे 1000 प्रश्नांचा आहे. खरं तर तो 1200च्या पुढे गेलेला आहे आता. जर बघितलं तर पोलीस उपनिरीक्षक दर्जा कमी असलेल्या अंमलदाराने ते घ्यावेत असं सांगितलेलं आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक काय? 1 योग्य आहे. भरपूर विश्लेषण पण आपण दिलेलं आहे. प्रश्न कसा बनू शकतो त्यावर देखील विश्लेषणात्मक स्वरूपामध्ये आपण आणलेलं आहे. दुसरं पुढील जर विधान पाहिजे झालं, ताठरपणा आलेला मृतदेह असेल तर त्याच्या अंगुली मुद्रा कशा स्वरूपात घेता येतात किंवा घेतल्या जातात. पहिलं पहा, सोल्युशन फॉर्मलिन द्रावणात टाकून किंवा गरम पाण्यात टॉवेल बुडवून रबर रोलने प्रेस करून किंवा प्लास्टिक पेपरने प्रेस करून. तर याचा आन्सर काय? गरम पाण्यामध्ये काय करून टॉवेल बुडवून घेतल्या जातात. तर याचा आन्सर पर्याय क्रमांक 2 योग्य आहे. हा प्रश्न आपण घेणार नाहीत कारण तो खूप लेंदी प्रश्न आहे. एका प्रश्नावर तुमचं पूर्ण लेक्चर कव्हर होईल. हे प्रश्नांचा स्रोत पण सांगणार आहे मी तुम्हाला शेवटी. आपण काय केलेलं आहे, तुमचा अभ्यास जास्तीत जास्त व्हावा. कारण मुख्य बघितलं तर 2021च्या परीक्षेत सर्वात कमी मार्क फॉरेन्सिकमध्ये या विषयात आलेला. त्यामुळं पोरांना म्हणजे आपले जे काही मित्र आहेत, मैत्रिणी आहेत, आपले जे काही पोलीस बांधव आहेत, त्यांना सोपं जावं यासाठी हा उपक्रम आपण केलेला आहे. पुढचा प्रश्न पहा. एक सेकंद. चला, इथून सुरुवात करूया परत एकदा. PDF जास्त सही झाली, स्क्रोल झाली. पुढचं पाहूया. गुन्ह्याच्या ठिकाणी मिळणाऱ्या ठशावर डॅश साहित्य टाकून असे जे काही ठसे आहेत ब्रशच्या साहाय्याने डेव्हलप करता येतात. तर काय? युनिव्हर्सल पावडर आहे, ब्लॅक पावडर आहे किंवा फ्लोरेसेंट पावडर आहे किंवा ग्रे पावडर. बघा, पर्याय आपण तयार केलेत. 1 आणि 2 योग्य, 3 व 4 योग्य, फक्त 1 व 3 फक्त 1, 2 व 3 योग्य आणि वरीलपैकी सर्व. तर याचा आन्सर काय असणार आहे तुम्ही पण पाहू शकता आणि त्या संबंधित विश्लेषण पण आपण खाली दिलेलं आहे. तर आन्सर आहे पर्याय क्रमांक 4. सर्व पावडर टाकून आपण काय करू शकतो, हे चारही पावडर त्यामध्ये वापरले जाऊ शकतात. म्हणजे गुन्ह्याच्या ठिकाणी जे काही ठसे आहेत त्यावर युनिव्हर्सल पावडर, ग्रे पावडर, ब्लॅक पावडर, फ्लोरोसेंट पावडर यांचा सर्वांचा वापर करून अंगुली मुद्रा या सदृश्य करतात. ज्या काही लॅटिन प्रिंट असतात त्यांना अदृश्य असतात, त्यांना सदृश्य करण्यासाठी या पावडरींचा वापर केला जातो.
पुढचा प्रश्न पहा. कोणत्याही रंगीत पृष्ठभागावरील ठसे डेव्हलप करण्यासाठी काय वापरतात? आता इथं एकत्रित प्रश्न केला असता, पण आयोग विचारेल काय या दृष्टिकोनातून या प्रश्नसंचमध्ये आपण 3 वेगवेगळ्या पॉईंटवर 3 ते 4 पॉईंटवर 3 ते 4 प्रश्न तयार करण्याचा प्रयत्न केलेला आहे. कोणत्याही रंगीत विचारले, रंगीत पृष्ठभागावरील ठसे डेव्हलप कसे केले जातात? पहिला पर्याय युनिव्हर्सल पावडर, ग्रे पावडर, ब्लॅक पावडर, आणखी एक आहे पर्याय काय फ्लोरोसंट पावडर. आन्सर काय येणार? युनिव्हर्सल पावडर. बघा रंगीत म्हटलं की काय येणार आन्सर? युनिव्हर्सल येणार. रंगीत युनिव्हर्सल. तरी लक्षात ठेवा हा महत्त्वाचा प्रश्न आहे. नंतर जर बघितलं मंद रंगाच्या पृष्ठभागावरील ठसे डेव्हलप करण्यासाठी डॅशचा वापर करतात. मंद जो काही रंग असतो त्या ठिकाणच्या पृष्ठभागावरील ठसे डेव्हलप करण्यासाठी पर्याय पहा ब्लॅक पावडर, फ्लोरोसंट पावडर, ग्रे पावडर की सिल्वर पावडर. तर पर्याय आहे पर्याय क्रमांक 3 योग्य. ग्रे पावडर टाकून ते सदृश्य केले जातात. पर्याय क्रमांक 3 योग्य. नंतर आहे पुढचा प्रश्न. रंगीत वस्तूवरील ठसे डेव्हलप करण्यासाठी कशाचा वापर करतात? बघा हा जो काही आहे मंद रंगाच्या आणि रंगीत जरी म्हटलं तरी या ठिकाणी जर बघितलं तर काय येणार आन्सर? फ्लोरोसंट पावडर. मंद म्हणलं तर ग्रे पावडर. रंगीत वस्तू जर म्हटल्या तर काय येणार? फ्लोरोसंट पावडर येणार. आणखी एक आहे प्रश्न पुढे बनलेला. काय येणार 8चं उत्तर? पांढरा सफेद रंगाच्या पृष्ठभागावरील ठसे डेव्हलप करण्यासाठी डॅश वापरतात. ब्लॅक पावडर, फ्लोरोसंट, ग्रे पावडर आणि सिल्वर पावडर. तर आन्सर काय येणार? सिल्वर पावडर. पर्याय क्रमांक तर काय येणार? ब्लॅक पावडर. पांढरा म्हणल्यानंतर काय येणार? ब्लॅक पावडर. थोडंसं अनावधानानं उत्तराकडे थोडंसं पुढे मागे होतं. पर्याय क्रमांक 1 योग्य आहे. आता या सर्वांचं विश्लेषण मी या ठिकाणी केलेलं आहे. म्हणजे 5 जे काही तुमचे पॉईंट आहेत आयोगानं कसा जरी प्रश्न विचारला तरी तुमचा तो प्रश्न येणारच. त्यामुळे या 5 पॉईंटवर जर प्रश्न आलाच तर तुम्ही चुकणार नाहीत. तर युनिव्हर्सल पावडर बघा कोणत्याही रंगीत पृष्ठभागावरील ठसे डेव्हलप करण्यासाठी. ग्रे पावडर पहा मंद रंगाच्या पृष्ठभागावरील ठसे डेव्हलप करण्यासाठी. त्यानंतर ब्लॅक पावडर बघा ब्लॅक पावडर पांढरा सफेद रंगाच्या पृष्ठभागावरील ठसे डेव्हलप करण्यासाठी. फ्लोरोसंट रंगीत वस्तूवरील ठसे डेव्हलप करण्यासाठी. सिल्वर पावडर सेलफोन सारख्या वस्तूवरील. मग अशी बघितलं आपण सिल्वर सेलफोन सारख्या ज्या काही वस्तू आहेत त्यावरील ठसे डेव्हलप करण्यासाठी. मगाशी पण पाहिलेलं आहे आपण आणखी एक सिल्वरचं काय आपण घेतलेलं आहे. ओके तो वेगळा होता सिल्वर. तर बघा या एकाच ठिकाणी आपण या 5 बाबींना आणलेलं आहे. त्यामुळे यावर जर प्रश्न आला तर आपल्याला आला पाहिजे, यावर आला तर आला पाहिजे आपल्याला मंद, ब्लॅकवर आला तर सफेद, फ्लोरोसंट असेल तर रंगीत आणि सिल्वर असेल तर सेलफोन सारख्या. तर ह्या काही कन्सेप्ट आहेत. यावर तुम्हाला प्रश्न शक्यतो अनेक वेळा परीक्षेत देखील आलेले आहेत. तुम्हाला देखील ते माहिती असेल. चला पुढचा प्रश्न पाहूया. बघूया. आता हे प्रश्न आयोगाचे आहेत का? नाही, आपण तयार केलेले आहेत. आयोगाच्या दर्जाचेच आहेत. अनेक वेळा आयोग काय टाकू शकतो याचा क्लू घेऊन आपण अनेक मेहनतीनं एकाच पुस्तकातील नाही ते वेगवेगळ्या इंग्लिश, मराठी, हिंदी पुस्तकातील आपण तयार केलेले आहेत, बनवलेले आहेत. तसेच आयोगाचे देखील प्रश्न आपण त्यामध्ये काही ॲड केले जे की महत्त्वाचे असतात, जे की रिपीट प्रश्न पडू शकतात असे देखील प्रश्न आहेत. म्हणून जास्तीत जास्त सराव प्रश्नांचा करणं महत्त्वाचं असतं. ज्या पद्धतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या पावडरचा वापर चान्स प्रिंट डेव्हलपमेंटसाठी केला जातो त्याला काय म्हणतात बघा. ज्या पद्धतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या काही मगाशी बघितल्या आपण पावडरी त्यांचा वापर चार्ल्स प्रिंट डेव्हलप करण्यासाठी केला जातो त्याला कोणती पद्धत म्हणतात असं बघा. पहिली पद्धत काय? मेकॅनिकल किंवा भौतिक पद्धत. दुसरी आहे रासायनिक पद्धत. 3 नंबर आहे लेझर पद्धत व वरीलपैकी सर्व योग्य. पर्याय क्रमांक काय येणार? 1 येणार. पहा तुम्ही MPAच्या देखील नोट्समध्ये पर्याय क्रमांक 1 मेथड पद्धत की मेकॅनिकल किंवा भौतिक पद्धत सांगितलेलं आहे. मेकॅनिकल किंवा भौतिक पद्धत जे काही पावडरीच्या माध्यमातून
लेटेंट प्रिंट जे असतात त्यांना सदृश्य केलं जातं, त्या पद्धतीला मेकॅनिकल मेथड किंवा भौतिक पावडर मेथड असे देखील तिला म्हटलं जातं. हे लक्षात घ्या. पर्याय क्रमांक 1 योग्य आहे. पुढचं पाहूया प्रश्न. आणि या ठिकाणी तुम्हाला जास्तीत जास्त सरावासाठी आपण व्हिडिओ तयार करत आहे. तुम्हाला ह्याचा आन्सर पण कळत आहे, पण एकदा दोनदा जर व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला प्रश्नच पाठ होऊन जातो. त्यामुळे मी ही सर्व काही केलेलं आहे. पुढचं पाहूया. काही वस्तू हलवता येत नाहीत, त्यावर बोटाचे ठसे, रक्ताचे डाग वगैरे भौतिक दुवे असतात. ते जमा करण्याकरिता कोणत्या पद्धतीचा वापर केला जातो? पहिला आहे बघा लिफ्टिंग, दुसरा आहे रिमूव्हिंग म्हणजे हलवणे, तिसरं आहे पुसून त्या गोष्टी जमा करणे आणि चौथा आहे फोटोग्राफी पद्धत. तर त्याचं लिफ्टिंग त्याचा आन्सर आहे. पर्याय क्रमांक 1 न हलवता येणाऱ्या पद्धतीवर पर्याय क्रमांक 1 त्यावर येऊ शकतं. पुढचा प्रश्न आहे बघा. हा कॉमनली प्रश्न आहे. रक्त, विरी आणि ओकारी जमा करण्याकरिता पुढीलपैकी कोणता चिमटा वापरला जातो? प्लास्टिकचा उथळ, स्वच्छ स्टीलचा, काचेचा मोठा चमचा, लाकडी चमचा. तर पर्याय क्रमांक 2 स्वच्छ स्टीलचा चमचा असं उत्तर आहे, याचं आन्सर आहे. पुढचा प्रश्न. अपराधाशी संबंधित हत्यार, चाकू किंवा रिव्हॉल्वर पुढील पद्धतीमध्ये वापरावी म्हणजे ती उचलण्यासाठी कशा पद्धतीनं ती गोष्ट आपण घ्यावी असं प्रश्नामध्ये आहे. थोडंसं प्रिंट मिस्टेक पण या ठिकाणी झालेलं आहे. तर आन्सर बघा काय. मुठीने धरून, दोन्ही हाताने धरून, अगदी बोटाच्या कडेला बोटाने हळवार पकडून आणि कागदाने पकडून. तर आन्सर आहे 3 नंबर. अगदी कडेला बोटाने हळवार धरून ते पकडावे. पर्याय क्रमांक 3 योग्य आहे. तर काही पिक्चरमध्ये वगैरे पाहिलं असेल तुम्ही, कापडानं पण पकडतात बंदूक वगैरे, कागदानं नाही कापडानं पकडतात, रुमालनं वगैरे बरं का, कारण त्याच्यावर फिंगरप्रिंट वगैरे असतात त्यामुळं. पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न आहे. काय प्रश्न आहे. द्रव पदार्थ, दाहक, स्फोटके इत्यादी पदार्थ कशा पद्धतीने जमा करावेत, कशाने जमा करावेत? स्टीलचा चमच्याने, काचेच्या चमच्याने, लाकडी चमचा किंवा प्लास्टिकचा चमचा. तर आन्सर आहे काचेच्या चमच्याने. पुढचा प्रश्न आहे. बाटल्या, काचेच्या वस्तू पुढील पद्धतीने गोळा कराव्यात किंवा हाताळाव्यात? दोन्ही हाताने धरून किंवा कागदाने उचलून अगदी कडेला धरून बुडाला एका बोटाने धरून हाताळावे आणि कापसाच्या गोळ्याने ते धरावे. तर पर्याय क्रमांक काय ना 3. अगदी कडेला बुडाला एका बाजूने बोटाने पकडून ते हाताळावे असं दिलेलं आहे. आता हे प्रश्न का घेण्यात आलेले आहेत, विचार करण्यासारखी गोष्ट आहे, कारण अशा स्वरूपाचे अनेक प्रश्न आलेले आहेत परीक्षेला या पूर्वी देखील. पुढचा प्रश्न बघा. एका अंगुली मुद्रेत सुमारे इतक्या रेषेस असतात. तर आन्सर काय. जवळपास 150 असतात. पर्याय क्रमांक 3 योग्य आहे. पुढचा प्रश्न पहा. अंगुली मुद्रेत फरक पडण्याबाबत पुढीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? म्हणजे अंगुली मुद्राबाबत वैशिष्ट्ये जी आहेत अंगुली मुद्राची, त्यांच्याबाबत काही पुढील योग्य विधाने ओळखा असा प्रश्न आहे. 1. जन्मानंतर 3 महिन्यापासून फरक पडू लागतो. 10 वर्ष नंतर फरक पडू लागतो. वय वर्ष 5 पर्यंतच अंगुली मुद्रा फरक पडत नाही, पुढे त्यामध्ये फरक पडू लागतो. आणि चौथा पर्याय. जन्मापासून मरेपर्यंत अंगुली मुद्रात कसलाही फरक पडत नाही. हे लक्षात घ्या. काही रोग आहेत, ते जर रोग जडले तर त्यावेळेस मात्र माणसाच्या अंगुली मुद्रा म्हणजे महारोगी असतील किंवा सोरायसिस सारखे रोग असतील त्यावेळेस त्या नष्ट होऊ शकतात. नष्ट नाही होत, त्यामध्ये काहीतरी विकृती निर्माण होऊ शकते. हा प्रश्न नाही आहे, कारण त्यामध्ये एडिटिंगचं काम राहिलेलं आहे. पुढचा प्रश्न बघूया. फेकून मारण्याचे जे काही बॉम्ब असतात त्या स्फोटक मिश्रणामध्ये कशाचा समावेश केलेला असतो? पहिला पर्याय अमोनियम नायट्रेट आणि TNT, दुसरा पर्याय मर्क्युरी फुल्मिनेट आणि सिल्वर अझाईड, तिसरा पर्याय पोटॅशियम क्लोराईड आणि गंधक, चौथा पर्याय आहे अमोनियम नायट्रेट आणि नायट्रोग्लिसरीन. तर पर्याय क्रमांक 3 पोटॅशियम क्लोराईड आणि फॉस्फरस किंवा गंधक ते बरोबर आहे. हे पाहू शकतात. भारतात साधारणतः बनवलेले जे काही गावठी बॉम्ब असतात, गावठी बॉम्ब या प्रकारामध्ये हाताने फेकायचे गावठी बॉम्ब असतात, हे लक्षात घ्या. त्यामध्ये काय काय कोणकोणतं मिश्रण असतं तर हे आपण या ठिकाणी पाहू शकतो.
पोटॅशियम क्लोरेट, गंधक, आर्सेनिक सल्फाईड इत्यादी स्फोटक असतात. तसेच दगडाचे व लोखंडाचे तुकडे देखील त्यामध्ये असतात. काचा, चिनी मातीचे तुकडे यांचं एकत्रित मिश्रण ते केलेलं असतं. हाताने फेकायचे जे काही बॉम्ब असतात. पुढचा प्रश्न पाहूया. ओके. मोलोटोव्ह कॉकटेल अशा प्रकारचे स्फोटके पोलिसांनी जप्त करून डॅशमध्ये ते ठेवावे लागतात. रॉकेल पहिला पर्याय, दुसरा पर्याय पाण्यामध्ये, तिसरा पर्याय सल्फ्युरिक आम्लामध्ये आणि चौथा पोटॅशियम परमॅंगनेटच्या द्रावणात. तर पाण्यामध्ये ते ठेवावे लागते. पर्याय क्रमांक 2 योग्य आहे. हे सर्व काही संदर्भ MPAचा आहे, हे लक्षात घ्या. मी या ठिकाणी प्रश्न विश्लेषणामध्ये देखील विश्लेषण देखील तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचा देण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे पाहू शकता. पुढचा प्रश्न आहे बघा, ॲसिड बल्ब धातूच्या भांड्यात ठेवावेत. म्हणजे योग्य विधान ओळखा असा तो प्रश्न आहे. पहिला त्यामधला हे पर्याय ॲसिड बल्ब धातूच्या भांड्यात ठेवावेत. दुसरा पर्याय ॲसिड बल्ब हे पाण्यामध्ये ठेवावेत. तिसरा पर्याय ॲसिड बल्ब हे रॉकेलमध्ये ठेवावेत. आणि चौथा पर्याय ॲसिड बल्ब हे प्लास्टिक पिशवीत ठेवावेत. तर तेच आहे, पाण्यामध्ये ठेवावे लागतात. चला, मग अशीच आपण सांगितलं, तो प्रश्न पण समोर आला. खालीलपैकी कोणते घटक हे गावठी बॉम्बचे नाहीत? पोटॅशियम क्लोराईड असेल, गंधक, दगडाचे व लोखंडाचे तुकडे असेल, चिनी मातीचे तुकडे असेल आणि आर्सेनिक सल्फाईड. तर काय येणार पर्याय? वरीलपैकी सर्व. पोटॅशियम क्लोराईड, गंधक व दगडाचे लोखंडाचे तुकडे, चिनी मातीचे तुकडे आणि आर्सेनिक सल्फाईड हे सर्वच घटक गावठी बॉम्बमध्ये येतात. नाहीत विचारलं, सर्व योग्य आहेत. IED ओके. प्रश्न आयोगाने देखील विचारलेला 21ला मुख्य परीक्षेत आलेला आहे 2021ला. आजकाल नेहमीच्या वापराच्या ज्या काही वस्तू आहेत, पुस्तक असेल, थर्मास असेल, टिफिन असेल, बॉक्स असेल, ट्रान्झिस्टर, स्फोटके ठेवून स्फोट काही दहशतवादी घडवतात. त्या वस्तू हाताळणाऱ्या व्यक्ती अगर जवळपासच्या व्यक्ती त्यामुळे जखमी होतात, अगर मरण पावतात, त्या उपकरणांना काय म्हणतात? IED म्हणतात. या IEDचा अर्थ काय आहे? IED आता विचारलेला आहे. काय आहे त्याचा अर्थ? इम्प्रोवाइज्ड एक्सप्लोजिव्ह डिव्हाइस. तर हे लक्षात घ्या. यावर अनेक वेळा प्रश्न आलेला आहे. 21मध्ये आलेला आहे. अनेकांचा बऱ्यापैकी प्रश्नाचा आन्सर देखील आलं होतं. ज्यांनी बऱ्यापैकी अभ्यास केला नाही त्यांचा आला नव्हता. पुढचा प्रश्न, गन पावडर हे पोटॅशियम नायट्रेट, कोळसा आणि गंधक या 3 घटकापासून बनलेलं असतं. त्यामध्ये प्रत्येक घटकाचे प्रमाण किती असते? बघा, 75, 15, 10 हेच त्याचा आन्सर आहे. पर्याय क्रमांक 1 योग्य आहे. पुढचं पहा आता प्रश्न. गन कॉटन हे 1.5% अधिक प्रमाणात नायट्रोजन असलेले नायट्रोसेल्युलोज आहे. 15%, 30%, 60% की 40%? तर 15% आहे आन्सर. पर्याय क्रमांक 1. गन कॉटन 15%पेक्षा अधिक प्रमाणात नायट्रोजन असलेले नायट्रोसेल्युलोज आहे, हे लक्षात घ्यायचं. आता EDTA म्हणजे काय? EDTA म्हणजे काय? आता ह्याला खूप इथिलीन डायअमाइन टेट्राॲसिटिक ॲसिड असं त्याचं नाव आहे. बघा काय नाव आहे त्याचं. थोडे इंग्लिश उच्चार अवघड आहेत, हे लक्षात घ्या. EDTA इथिलीन डायअमाइन टेट्राॲसिटिक ॲसिड. ते काय करतात? द्रव अवस्थेमध्ये रक्त जमा करून त्यामुळे संरक्षण रक्ताला पोहोचू शकते, रक्ताच्या गाठी बनत नाहीत. हे टाकल्यानंतर EDTA लक्षात घ्या. पर्याय क्रमांक 1 योग्य आहे. आता हा तर कॉमन प्रश्न आहे, सोपा प्रश्न. लेटेंट फिंगरप्रिंट हे आहेत. काय आहे तो? 3. ते स्पष्टपणे दिसत नाहीत, ते अदृश्य असतात. बघा, हा प्रश्न एक आहे. फॅक्टस ही कोणती पद्धत आहे किंवा तिचा लॉंग फॉर्म काय विचारलेला आपल्याला? फॅक्टस FACTS. तर फिंगरप्रिंट ॲनालिसिस क्रिमिनल ट्रेसिंग सिस्टीम. पर्याय क्रमांक 1 योग्य आहे. जास्त कन्फ्युजन होऊ नये म्हणून इतर पर्याय मी सांगत नाही या ठिकाणी.
आणखी मला एक तुम्हाला गोष्ट दाखवायची आहे, ती तुमच्यासमोर थोड्याच वेळात येईल.